आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून आता काही मोजकेच तास राहिलेले आहेत. म्हणजे काही आज आणि उद्याचा दिवस आपल्याकडं उमेदवारांच्या हातात शिल्लक आहे आणि त्या माध्यमातून आपण आता प्रभाग क्रमांक 12मध्ये आहोत आणि काही नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण घेत आहोत. तर चला आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीने बघू. नमस्कार. आपल्या प्रभागामध्ये प्रीती अतुल चव्हाण ह्या आता सध्या उमेदवार आहेत आणि त्या सर्वसामान्य कुटुंबातून आता सध्या उमेदवार आहेत. तर त्यांच्या संदर्भात तुम्हाला काय माहिती? तर त्यांनी आजपर्यंत ते पहिल्यापासून भाजपचंच काम करत आले होते. तर त्यांची कामं पण चांगली झाली होती, पण त्यांना यावेळी काही तिकीट मिळालं नाही. पण त्यांची जर कामं जर तुम्ही बघितला तर 15 ऑगस्ट असून दे, 26 जानेवारी असून दे, त्यांनी तर कारण की माझं जे दुकान आहे माझ्या शेजारी त्यांचं ऑफिस आहे. तर मी स्वतः बघितले त्यांची कामं कशी आहेत आणि आम्ही जी कामं घेऊन गेलो आहे त्यांच्याकडे झालेले आहेत. त्यामुळे आता तिथं महायुतीचा उमेदवार कोण आहे आता आपल्याला काय एवढं माहीत नाही. पण अतुल चव्हाण म्हणून आम्ही त्यांच्याकडं 100% त्यांना आम्ही पाठिंबा देणार आणि आम्ही त्यांना मतदान करणार. कामं त्यांनी केलेले आहेत, भरपूर कामं केलेले आहेत. असं काम घेऊन गेलो आहे आणि काम झालं नाही असं नाही, काम केलेलं आहे. ते कोणत्या माध्यमातून आज तुम्हाला त्या माध्यमातून एका अनुभवाची गोष्ट की बाबा त्याने असं कुठलं शैक्षणिक केले किंवा एखाद्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल किंवा महिलांसाठी असं कुठलं काम केले की आता मध्ये आधार कार्ड योजना जी झाली ते आता तुम्ही जर बघितला तर महासेवामध्ये जाऊन त्याचे पैसे घेतात लोक, पण त्यांनी तर फ्री सेवा चालू केली होती. परत महिलांसाठी त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत भागात. इथंच बघा यांचं ऑफिस इथंच आहे आणि त्यांनी जी कामं केलं आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलेलं. भागात कुठलं पण काम असून ते त्यांच्याकडे गेलो आणि काम झालेलं नाही असं नाही. होय, मी पण कामं घेऊन गेले, झालेले आहेत माझे कामं. म्हणजे आज तुम्हाला आता असं म्हणायचं आहे की या माध्यमातून सर्वसामान्य माणूससुद्धा एक कामाची व्यक्ती असू शकते आणि ती महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी जाणे गरजेचं आहे. सर्वसामान्यच माणूस काम करतोय, मोठा माणूस काम करत नाही. कसं आहे त्याच्या दारात गेलं की काम व्हायला पाहिजे ना. सर्वसामान्य नागरिकालाच माहीत असते की बाबा सर्वसामान्याची काय हे असते. यांच्याकडे मी सर्वसामान्य म्हणून आणि तो व्यक्ती पण सर्वसामान्य असला, कामं आमची झाल्यात, त्यामुळे 100% आम्ही त्यांच्याबरोबर असणार. त्यात लाडक्या बहिणी त्यांनीच केलं, माझं केलं सगळं. अतुल चव्हाण. आणि काही घराचे रस्ते बिस्ते केले त्यासनीच. अतुल चव्हाण. प्रीती अतुल चव्हाण. महिला काय 9च्या आता न्यूज फिरती. आता आमचे उमेदवार होय काय, ही औषधाची गाडी गिडी सगळं आणून लावताय गीताय पोरगा येऊ अतुल चव्हाण. काय पण आपलं काम असून दे सांगेल तर नाही म्हणत नाही. लाडकी बहिणीचं सगळं केलेलं आहे आणि आम्हाला भरपूर त्यांनी कामं केली. रेशन कार्डचं केलंय, लाडकी बहिणीचं केलंय, सांगितल्यावर ते काय ते आयुष्यमान ते बी केलंय. आम्हाला लॉकडाऊनपासून साथ दिला आहे. गल्लीत फवारणी बिवारणी सगळं केलं आहे त्यांनी. आम्ही त्याला सपोर्ट करणार. अतुल चव्हाण. अतुल चव्हाण कधी बी आमचं अडचणीमध्ये कुठे बी गाड्या धरल्या कधी बी फोन लावा, धावत येतं अतुल चव्हाण. आणि आमची इच्छा आहे की त्यासनी निवडून द्यावं. काय वाटतं तुम्हाला? अतुल चव्हाण आमच्यासाठी चांगला आहे आणि अतुल चव्हाणने आमच्यासाठी कामही भरपूर केलेलं आहे. त्यामुळे आम्ही अतुल चव्हाणलाही मतदान. आज एक वातावरण नेरेटिव्ह केलं जाते की जाती धर्माच्या विरोध म्हणजे प्रचाराने त्यानंतर एक घराणेशाहीचा मुद्दा आपण पुढे येत असतो. त्या माध्यमातून तुम्ही काय ते आपण ते काय जाती धर्म आपण ते काय पाळत नाही. आपण अतुल चव्हाण हे फक्त आपले कामं करतात. आम्ही त्याच्यासाठी आम्ही उभा आहे. व्यक्ती म्हणून तुम्ही आम्ही त्यासाठी उभा आहे. अतुल चव्हाणच. का अतुल चव्हाण? कशासाठी? कामं विमं करतात, योजना बिजना आणली आहे, रस्ते वगैरे केले आहेत. आमच्या अर्ध्या रात्री जरी फोन केला तर त्यांनी आमच्या मदतीसाठी येणार. त्यामुळे अतुल चव्हाण यांना मतदान. छान आहे अतुल चव्हाण. पण काय केले आता अतुल चव्हाण? काय पण करत असतात ते, काय पण असलं तर हां सगळे मदत करत असतात सगळ्यांची. हा नाही
मदत करतोय ते लहानाचा मोठा हलवनवासानं झालंय काय लय हलवनवासानं लहानाचा मोठा आई वडील लहान होतं तेव्हाच वारल्यात काय हाय ते बी मुलगा चांगला काय तर केल्यासारखं हाय म्हणजे आता पण कामं केलेले आहेत. हा केलंय आणि इथून पुढे सुद्धा ते करेल, नगरपालिकेत करेल. गेल्यानंतर महानगरपालिकेत गेल्यानंतर करेल 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 आशय आहे हा हाय असं हाय वाटतंय तुम्हाला की वाटतंय ते वाटतंय करणार? करणार अतुल चव्हाण लय चांगला आहे हा. आमच्या सगळ्या संधीत लय चांगला आहे पेटमान बोलतंय सगळं चांगलं व्यवस्थित काम करतंय अजून पण केलेलं पण इथं पुढं पण करणारच हा आता त्यांची होय, पत्नी होय, आहे. करेल. ते केलं तेच करणार नाही पत्नी काय जाणार नाही पुरुषच करणार सगळं चांगलं आहे अशी काय वाटतंय नमस्कार हे आमचा माणूस चांगला आहे हा. आमच्यासाठी कवा पण उभारते अर्ध्या रात्री मदनीला आडनडला अडचणला आणि आमच्या गल्लीतल्या गल्लीत आहे म्हणजे कोणता पण प्रश्न असला की त्याला आम्ही सांगितलं ते लगेच सोडून टाकते म्हणून करते आतापर्यंत कामं केलेली आहेत. आतापर्यंत केलेले आहेत आणि याच्या पुढे पण करणार. करणार महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.